शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे। त्याचा निषेध करण्यासाठी तसेच शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केले। आमचा श्वास आमचा ध्यास शरद पवार, शरद पवार, आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार अशा घोषणा देत आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शनं केले। या कार्यकर्त्यांनी हाताला तसेच डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या। तसेच शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन आमचा पक्ष शरद पवार, आमचे चिन्ह शरद पवार, जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा, देशांचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा दिल्या आहेत। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते व निषेध नोंदवण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं, पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे, आमचा बाप हेच आमचं चिन्ह। आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। आम्ही निष्ठा सोडून गैर वागत नाही, कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार माननीय आमचे जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यावर घडवलेली आहे। त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आमची एकच निष्ठा, एकच पक्ष, एकच चिन्ह शरद पवार, शरद पवार, शरद पवार। सध्या महाराष्ट्रामध्ये बाप चोरण्याची कारस्थानं खूप जोरात आहेत। त्याप्रमाणे आज आमच्या बापाची चोरी झालेली आहे। त्यांचं नाव काढून घेण्यात आलेलं आहे, फक्त नाव ठेवलेलं आहे, पण त्यांनी केलेलं स्थापन पक्षाचं नाव, निशाणी सगळं चोरीला गेलेलं आहे। त्यामुळे आता सगळ्यांना सावध राहण्यासाठी मी सांगत आहे की आपल्या बापाच्या पण चोऱ्या आता होत आहेत, त्या ह्या सगळ्या चोरांपासून आपण सावध राहा। आमचा एकच बाप आणि संपूर्ण महाराष्ट्राचा एकच बाप शरद पवार, शरद पवार। या महाराष्ट्रातल्या 1 वर्षाच्या लहानग्या पोराला जरी विचारलं की राष्ट्रवादी कुणाची, तर तो न कळता मुलगा सुद्धा म्हणेल की राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची। त्याच्यामुळं कितीही पक्ष बदलले, पक्षाचं नाव बदललं किंवा चिन्ह बदललं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही। आमचे राजकारणाचे या देशातला जर बाप कोण असेल तर तो बाप माणूस हे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्यांचा चेहरा हेच आमचं चिन्ह आहे। मग निवडणूक आयोगाने किंवा या गद्दारांनी जो खंजीर शरद पवार साहेबांच्या छातीमध्ये खुपसण्याचं काम केलेलं आहे, ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं या खंजीराचं उत्तर लोक आपल्या मताने देतील आणि हा खंजीर ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या गद्दारांच्या छाताडात घुसवण्याचं काम या महाराष्ट्राची, या देशाची जनता करेल आणि मग ते निवडणुकीचं चिन्ह जे असेल ते कुठलंही असलं तरी शरदचंद्रजी पवारांचा चेहरा हा आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष आणि आमचा अभिमान आहे आणि राहील। शरदचंद्र पवार साहेब जे आहेत त्यांनी हा पक्ष स्थापन केला। प्रत्येकाला माहिती आहे अखंड देशात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे। काल जी गोष्ट झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, पण तो निर्णय सगळ्यांनाच येणार हे माहिती होतं, कारण का आजकाल जे देशात चालू आहे ते बघितलं असता 1 वर्षापूर्वी शिवसेनेचं पण सेम झालं। पण जे काय असो, आमचा चेहरा, आमची ओळख, आमचा स्वाभिमान, आमचा नेता शरद पवार साहेब आहेत आणि हे आम्हीच नाही पण ह्या देशातला प्रत्येक माणूस मान्य करेल की ते घड्याळ आणि नाव कोणालाही जाओ, पण शरद पवार आमच्या बरोबर आहेत, ताकद आमच्या बरोबर आहे, म्हणून विजय हा आमचाच होणार।